नमस्कार, मी तेज बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्या, आपण पाहून राहिलो होतो भारताचं संविधान. त्याच्यात आपण आता 17व्या भागापर्यंत आलो. रप तिकडून भाग दाबत आणले. ठीक आहे, आता या त्याच्यातला 17वा भाग आहे भारताच्या संघराज्याची. आता बऱ्याच वेळा चांगलं जर पुस्तक वाचले तुम्ही, त्याच्यात संघराज्य नावाचा शब्द वापरला आहे. संघराज्य म्हणजे संपूर्ण भारत. संघराज्य म्हणजे का? हां, ठीक आहे, त्यानं भारत शब्द नाही वापरला, त्यानं संघराज्य शब्द वापरला. संघराज्य म्हणजे संपूर्ण भारतासाठी कुठं कोणती भाषा वापरण्यात येईल. आता याच्यात का दिलं आहे हे लक्ष द्या. जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा दोनच त्याच्यापाशी कन्स्ट्रक्शन उभे होते, एक केंद्राचं सरकार आणि एक राज्याचं सरकार. गावागिवाचा काही विषय नव्हता. आता लक्ष द्या, ठीक आहे, भारतात कायदे करण्याचे अधिकार दोनच संस्थेला आहे, एक राज्य विधिमंडळ आणि एक केंद्राचं विधिमंडळ. त्याला संसद म्हणते आणि राज्याच्या विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद येते. बरोबर आहे का? मग आता लक्ष द्या, भाग 17 मध्ये संघराज्याची भाषा दिली आहे. भाग 17 मध्ये कलम 343 पासून 351 पर्यंत संघराज्याच्या भाषेबाबतच्या तरतुदी आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आपण मराठीतही शिकलो, इथंही शिकून राहिलो. ठीक आहे, हे दोन कलम तर वारंवार परिषद आपल्याला विचारते. आता लक्ष द्या, कलम 343 मध्ये संसदीय कार्यालयीन कामकाजाची भाषा आहे. चिवत्याचा बाजार. ठीक आहे, चोट्या इकडे पाय. भारतात कोणतीही राष्ट्रभाषा नाही. का म्हणलं? भारतात राष्ट्रभाषा नावाचा विषय नाही. तुम्हाला जे आतापर्यंत सांगितलं का हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा, हे साफ का आहे? चुकीचं आहे. कारण भाषा भारतात कोणावरही लादता येत नाही. जसं भारताचं कलम, संविधानातलं कलम 29 म्हणते का या भारतातल्या प्रत्येक माणसाला आपली भाषा, आपली लिपी, आपलं खानपान, आपलं राहणीमान जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. संस्कृती जतन करून ठेवण्याचं का दिलं आहे? स्वातंत्र्य. तशी भाषाही जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून भाषा थोपू शकत नाही. हिंदी जर राष्ट्रभाषा केली तर कंपल्सरी प्रत्येकाला शिका लागल. मग जेव्हा संविधान लिहिणं चालू होतं तेव्हा विषय आला होता का हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा. ठीक आहे, हिंदीला का द्यायचा? राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा. पण तुम्हाला सांगतो, हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा जेव्हा विषय आला तेव्हा दक्षिण भारतातल्या लोकांना प्रचंड विरोध केला. आमच्यावर भाषा लादायची नाही म्हणे, मग आमची करा म्हणे कन्नड, ते म्हणे तमिळ करा म्हणे. मग घट्यात असले लेणं देणं. उत्तर भारतातले मोजके काही गांधीजीपासून काही लोक बोलत होते आणि उत्तर भारतातलेच नेते सोडशे अग्रेसर होते. ठीक आहे, मग राज्यघटनेचे अध्यक्ष स्वतः बिहारचे होते, राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, महात्मा गांधी गुजरातचे होते. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू यूपीचे होते. ठीक आहे, हे मेन लीडरचे होते आणि यायले सगळ्याला हिंदी चांगली जमवत आहे. तर ह्याचा जोर होता का हिंदी करायचा. दक्षिण भारतातल्या लोकांना पुरा विरोध केला. सालेव म्हणे नाही पाहिजे तर नाही पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, हिंदी ही राष्ट्रभाषा भारताची झाली नाही, अजूनही नाही. मधात इंदिरा गांधी गृहमंत्री झाली होती, तिनं बुचुकनं काढलं होतं 1965ली. तेव्हा पुन्हा दंगे पेटले तर तिनं पुन्हा हिंदी ही राष्ट्रभाषा असावी याची फाईल पुंगई केली आणि ठेवून दिली फाईलमध्ये. ठीक आहे, तर रॅकमध्ये कुचकून ठेवली. आता तेव्हापासून आता पुन्हा अटल बिहारी वाजपेयी आले होते तेव्हा त्याने एक हुबकणं काढलं होतं बाहेर का हिंदी राष्ट्रभाषा करायची. आणि जेव्हा BJPची सत्ता आली तर त्याने हिंदी या भाषेसाठी, ठीक आहे, प्रचार प्रसारासाठी तरतूद करण्याची प्रोव्हिजन भारताच्या संविधानात कलम 351 मध्ये आहे का हिंदी या राष्ट्रभाषेच्या प्रचार प्रसारासाठी भारत सरकार काही मूलभूत संस्था उभ्या करू शकते. तर त्याच्यातूनच अटल बिहारी वाजपेयीनं भारतात 3 हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना केली. ठीक आहे, तर त्याच्यातलं एक आपल्या वर दिले आहे. ठीक आहे, तर त्याच्यात तेव्हा आपले विजय मुळे, ठीक आहे, आपल्या इच्छे खासदार होते. त्याला बोलावून घेतलं. ठीक आहे, तुमच्या वर्धेत लगेच जागा द्या, लगेच विधेयक येऊन राहिलं आपल्याला तिथं हिंदी. आता वर्धेला काऊन दिलं तर त्याच्यामागचं कारण आहे का इथं महात्मा गांधी, ठीक आहे, आणि ठीक आहे विनोबा भावे याची भूमी आहे. तर म्हणून हे टेकडी होती तर कलेक्टरनं लगेच तिकडून वरून आदेश आल्यावर द्यास लागते. हे टेकडीच होतीच. ठीक आहे, याच्या नावाची, महसूलच्या नावाची. तर हे डायरेक्ट रेव्हन्यूमध्ये होती. डायरेक्ट हे जागा देऊन दिली. तिकडली दिल्ली, इकडली दिल्ली, बंद आता तिथं उभा आहे. आता सध्या वेगळे धंदे चालते तिथं. ठीक आहे, तर हां, म्हणजे आता सध्या ते त्याचं मुख्यालय आहे. तर तुम्ही समजून घ्या. आणि पुरे तिचे प्राध्यापक पुरे अर्धे म्हणजे 80% तिकडून आले आहे, UP ओरिएंटेड. इथचा स्थानिक लोकांना काही वाव नाही. स्थानिक पोट्यानं तिथे ॲडमिशन घ्या, आपला जत्ता बसवा. ठीक आहे, त्याची गरज आहे, नाही तर ते उरावर बसन एक दिवस आपल्या. ठीक आहे, तर तिथं जापनीजपासून तर फ्रेंच,
ठीक आहे ठीक आहे, सगळ्या चायनीज गिनीज भाषा बी शिकवण्यात येते. आणि भाऊ सेंट्रल गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी आहे, डायरेक्ट फंडिंग येते म्हणलं बमाड सेंट्रल गव्हर्नमेंटचा. कुठं? युनिव्हर्सिटीत. ठीक आहे, हे काही राज्याच्या अधीन नाही आहे, डायरेक्ट केंद्राच्या अधीन आहे. इथं राज्याचा आदेश फादेश चालत नाही, डायरेक्ट कोणाचा आदेश? केंद्राचा. राज्याला ऐकत बी नाही ते. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. तर कलम 343मध्ये राष्ट्रभाषा नावाची कलमच नाही कुठं. ठीक आहे, ज्यानं म्हणलं का राष्ट्रभाषा हिंदी आहे तो चोट्ट्या म्हणा मला प्रूव्ह करून दे, नाही त्यावर केस टाकतो. नाही रे केस नको टाकू, राहू दे. कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे, आहेच नाही कलम. तर काय आहे मग? का लिहिलं आहे कलम 343? तर भारताच्या संसदीय कार्यालयीन कामकाज म्हणजे राज्यसभा लोकसभेचं कार्यालयीन कामकाज एक तर हिंदीत चालन, नाही तर इंग्लिशमध्ये चालन. ठीक आहे, असं लिहिलं आहे. तर आपल्याला विचारते का संसदेचं कार्यालयीन कामकाज हिंदी या भाषेत चालण्यासाठी कोणतं कलम संविधानात दिलं आहे? तर कलम 343 काय म्हणते का संसदेचं कार्यालयीन कामकाज हिंदी आणि इंग्रजीत चालता येईल, मातृभाषेत चालणार नाही. ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे, आता समजा मी खासदार झालो आणि मला सुटीसाठी सभापतीला अर्ज सादर करायचा आहे, तर मला हिंदीत लिहिता येते, नाही तर जमवा लागेल इंग्लिश. इंग्लिश जमत नसेल तर हिंदीत जमवू. ठीक आहे, पण दोनच भाषेत जमवू, तिसऱ्या भाषेत जमवता येणार नाही. सर माय इंग्लिशचा बी सत्यानाश आहे ना, माय हिंदीचा बी आहे, मग तू कायच्यात बी जमवू. तर सभापतीला विचारून त्याला मातृभाषेत प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. पण मातृभाषेत प्रश्न विचारायचा आहे तर सभापतीची का घ्यायला लागते? परवानगी. बिना परवानगीनं मातृभाषेत प्रश्न विचारता येत नाही. मग कोणाची परवानगी घ्यायला लागते? सभापती. कोणाची? सभापतीच्या परवानगीने एखादा सदस्य लोकसभेत किंवा राज्यसभेत ठीक आहे मातृभाषेत प्रश्न विचारू शकते, जेव्हा त्याला हिंदी आणि इंग्लिश जमत नसन तेव्हा. नाही तर हेच भाषा आहे. पत्रव्यवहार मात्र त्याला याच भाषेत करावं लागेल. त्याला मग तुया जो ठीक आहे तुया जो थोडासा PA आहे त्याला थोडासा चोट्या चांगला ठेव, त्याला हिंदी इंग्लिश जमलं पाहिजे. ठीक आहे, त्याला सांग थुलियत बसन. नाही तर कार्यालयीन कामकाज मग कलम 343 समजून. कलम 143 नाही होय, आय लव्ह यू कलम होय का? हां, आय लव्ह यू कलम नाही होय, नाही तर करा आय लव्ह यू कलम. ठीक आहे, भारताचे राष्ट्रपती कोणाला आय लव्ह यू म्हणते? सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाने. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रेस प्रसंग निर्माण झाल्यास किंवा घटनेतील एखादा कलम न समजल्यास त्याचा अर्थ ठीक आहे भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाले ठीक आहे त्याच्यावर सल्ला मागू शकते. आपण तो सल्ला भारताच्या राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. तर त्याला कलम आय लव्ह यू म्हणते. आय फॉर आय एक स्पेलिंग, लव फॉर 4 स्पेलिंग ठीक आहे, आणि यू फॉर 3 स्पेलिंग, दॅट इज कॉल्ड आय लव्ह यू. शॉर्टकटमध्ये तिला समजत असेल तर 143 म्हणून टाका. ठीक आहे, तर समजलं. ठीक आहे, तर कलम आय लव्ह यू ठीक आहे. तर हे कलम आय लव्ह यू नाही होय. कोणतं? भाषेचं कलम आय लव्ह यू होय का? नाही. ठीक आहे, आय हेट यू होय काय? ठीक आहे, तर आता कलम 343 भाषा. मग आता लक्ष द्या, कलम 344 कलम लगेच याच्यात दिलेल्या आहे भारताच्या राजभाषा. ज्या काही विशिष्ट समुदाय किंवा राज्यात बोलीभाषा करत असन, त्याची लिपी लिहून असन, त्याच्यात बरंचसं साहित्य लिहून असन, तर अशा भाषेले भारत सरकार राजभाषेचा दर्जा देऊ शकते आणि तिला भारताच्या संविधानात ॲड करू शकते. अशा बोलीभाषा तर 5,500 आहे. ठीक आहे, 5,500पैकी तुम्हाला सांगतो त्याच्यात अर्ध्या भाषेची ठीक आहे लिपीच नाही. अर्ध्या कायले मला वाटते ठीक आहे 200 भाषेची लिपी असन, बाकीच्या बंद्या भाषा अशाच असरंग पसरंग आहे ज्या बिना बोलीभाषेच्या आहे. 200-300ची बोलीभाषा असन, जास्त नसन. ठीक आहे, आता काही भाषा तर अशाच खतम होणार आहे का ज्याची लिपीच नाही तर त्या खतम. मग अशी भाषेले राजभाषेचा दर्जा देते जी विशिष्ट एखाद्या समुदायाची भाषा आहे, त्याच्यात चांगलं मोठाले साहित्य लिहिलं आहे, पण त्या भाषेला संविधानात स्थान नाही, तर तशी भाषा राजभाषा म्हणून दर्जा देते. कलम 344मध्ये राजभाषेची प्रोव्हिजन आहे 8व्या परिशिष्टात. कितव्या परिशिष्टात? मग आपल्याला विचारते राजभाषेचं कितवं परिशिष्ट आहे? तर परिशिष्ट 8. कितवं? असे बी प्रश्न असे आहे, भाषे जोड्या लावा परिशिष्टाच्या. 11वं परिशिष्ट, 12वं परिशिष्ट, 8वं परिशिष्ट, ठीक आहे 7वं परिशिष्ट किंवा मग पहिलं परिशिष्ट, असे प्रश्न येते. समजलं का? इकडं त्याचे ठीक आहे दिलेले प्रोव्हिजन राहते, जोड्या लावा. व्हेरी पानचट. भाषेशी संबंधित राजभाषेशी संबंधित तरतुदी आहे 8व्या परिशिष्टात कलम 344. जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा 14 भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता. किती भाषेला? 14 भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता. ठीक आहे, किती भाषेला? किती भाषेला दिला होता? 14. मग मागून ॲड केल्या 8 भाषा. किती भाषा? 8. किती भाषा? 8. किती भाषा? 8. किती भाषा? 8.
टोटल झाल्या 22 भाषा. किती झाल्या हां 22 भाषा झाल्या. किती झाल्या 22. तर 14 आणि 8 22. 8 कशा जोडल्यात याच्यावर आपल्याला प्रश्न विचारते घटनादुरुस्ती. ठीक आहे. आता भाषेची घटनादुरुस्ती शिकवताना चोट्टेव हे शिकवणार नाही. हे आली भाषेची घटनादुरुस्ती इथंच पुन्हा डबल नो चान्स. ठीक आहे. तर भाषेशी संबंधित राजभाषेशी संबंधित 3 वेळा घटनादुरुस्ती केल्या. 3 वेळा घटनादुरुस्तीनं 8 भाषा टाकल्या. किती भाषा टाकल्या 8. सगळ्यात पहिले 21 71 92 ए चोट्टेव 51 करायचं नाही आणि 91 करायचं नाही. मी कुतडू मारीन असा कुतडू मारीन का ज्या कडावर पलटान त्या कडावर तू पडला तरी चालते. चोट्ट्या 51 नाही. 51 ही ठीक आहे पक्षांतर बंदी आणि 91 ही सुद्धा पक्षांतर बंदी. ठीक आहे. इथं कारभार का 21वी कितवी कितवी. ठीक आहे 21वी घटनादुरुस्ती. ठीक आहे 71वी आणि 92वी घटनादुरुस्ती. 21व्या घटनादुरुस्तीनं एक भाषा जोडली शिंदी हा पाकिस्तानचा गेलेला भाग आहे. पण शिंदी लोक तिथं त्याला माहीत होतं का हे मुस्लिम ठीक आहे धर्मांध राज्य होणार आहे आणि या राज्यात आपण अल्पसंख्याक राहू आपल्या कत्ली केल्या जाईल म्हणून बंदे शिंदी लोक तिच्या प्रॉपर्ट्या सोडसाड करून सीधे भारतात चालले आले. लय मोठी कम्युनिटी आहे. याच्या भाषेला दर्जा मिळावा म्हणून शिंदी राजभाषेले ठीक आहे स्थान दिलं. तर शिंदी ही भाषा जोडली 21व्या परिशिष्टानं. सगळ्यात पहिले तर इलेच जोडली 15वी भाषा म्हणून 14 नंतर. मग 71व्या घटनादुरुस्तीनं 3 बोली भाषा. तर महाराष्ट्रात पुऱ्या कोकणात कोकणी बोलते. कोणती बोलते कोकणी. ठीक आहे. तर तुम्ही कोकणातले गाणे पाहिले असन. ठीक आहे पाहिले ना ऐकले. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. कोकणी मणिपुरी नेपाली. मणिपूरमध्ये चालली बोलली भाषा मणिपुरी. नेपाली भाषेत नेपाळची भाषा होय. नेपाळच्या पोरीले भारतात UPSCचे पेपर देता येते. त्याच्यानंतर आर्मीच्या भरतीसुद्धा देता येते. कारण भारताचे व्यवहार नेपाळ आणि भूटानसोबत रोटी बेटीचे आहे. आपण त्याच्यासोबत लग्न करतो ते आपल्यासोबत लग्न करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बंदा त्याला पोचतो आपण. आलूपासून अन्नधान्यापासून पेट्रोल डिझेलपासून आपणच देतो. तरी कवा ते टर्टर करते चायनाच्या सांगण्यावरून. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं का भारतातून बिहारचा आलू तिथं पाठवला. लालू नाही. ठीक आहे ठीक आहे लालू म्हणलं का म्या. ठीक आहे. तर ठीक आहे आलू पाठवला तर आपल्या इथून 10 रुपये किलोचा आलू पाठवला तर तिथं खूप झालं तर 15 नाही तर 20 रुपये किलो होते. म्हणजे 7-8 रुपये तिथं कार्टिंग खर्च लागते हिमालयातून न्यायले. चायना म्हणते मी तुम्हाला पोचतो. अबे चोट्ट्या तू पोचशील कसा. माल भारतातून न्यायला लागेल. नाही तिकडून आणू. तिकडून अबे 7000 मीटरची उंच भिंत आहे. ठीक आहे हिमालयाची. मरशील तू आणता तिथून जर त्याला आलू पुरवतो म्हणलं तर इमानानं आणावं लागेल. इमानाचा 20 रुपये किलोचा आलू ठीक आहे होते 150 रुपये किलोचा. खाणं म्हणा मग नेपाळच्या लोकांना 150 रुपये किलोचा आलू का आहे त्याच्यात. तर चायनीज लोक आहे. ठीक आहे. तर कसं खाईन 150 रुपयाचा आलू. आपला पडून राहिला 20 रुपयाचा. कोणापासून बोलावून ते आपल्यापासून बोला. चायनाचा आलू बोलावता येत नाही. चायना मग त्याला ज्ञान पाजत राहते. आता तिथं पहिले राजेशाही होती तर राजा आपल्याशी एकनिष्ठ होता. भारतासोबत एकनिष्ठ होता. राजेशाही होती. मग तिथं आली लोकशाही. ठीक आहे. तर तिथं लोकशाही 2014 पासून आली तर तिथं कम्युनिस्टचं सरकार आहे. कोणाचं कम्युनिस्ट. आणि खूप अस्थिर सरकार आहे ते. तर ते कम्युनिस्ट हे विचारसरणी आहे चायनाची आणि ते साले आपल्याला बरोबर ऐकत नाही. मग त्याला एक वेळा प्रेमानं सांगितलं बा तू चांगला राह नाही तर ते पेट्रोल डिझेल सब बंद दिन करून बोंबलाच नाही. मग तर ते आता थोडंसं अवकातीत राहून राहिलं. नाही तर ठीक आहे मोदी साहेबावर डिरिंग टाकते. 56 इंच शिना पाहिला नाही त्याने. ठीक आहे. तर ठीक आहे. तर त्यानं सीतापूर डिस्ट्रिक्टमध्ये गोळीबार केला होता. तर तिथं 2 लोक मारले आपले. ठीक आहे सीतापूर डिस्ट्रिक्टमध्ये. तर एवढी हिंमत नाही होई नेपाळची. हे आता होऊन राहिली. तर ते 56 इंची शिना ठीक आहे म्हणते पाहू आता. ठीक आहे. तर नेपाळची भाषा काऊन दिला तर जेवढ्या 22 भाषा आहे एवढ्या 22 भाषेत UPSCचा पेपर सोडवता येते. मग नेपाळी पोट्टे नेपाळी भाषेत सोडवते. ठीक आहे. आणि ते लोक आपल्याला कुठं कामी येते सर. त्याला जर समजा IAS बनवलं तर ते आपल्याला नॉर्थ ईस्टकडल्या राज्यात कामी येते. ठीक आहे. ते जर झाले तर तिकडल्या राज्यानं त्याला कलेक्टर गिन देते ना तर तिच्या लोकांसोबत डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकते. आता एखादा कलेक्टर जर केरळ कॅडरचा आला महाराष्ट्रात वर देत आला का भेंड आपण त्याला मराठी सांगायला जाऊ. हे अशी
क्या बोल रहे हैं कराल सर? ठीक है, ये बोल रहे हैं कि स्टूडेंट बोल रहे हैं कि पुलिस भर्ती के डबल फॉर्म, ठीक है, ट्रिपल फॉर्म होना, ये तो गवर्नमेंट डिसाइड करेंगे ना? नहीं सर, ये अप्लिकेशन दे रहे हैं. अच्छा अच्छा, ठीक आहे, ले लो. तर मग त्याला सांगा लागते, त्याला मराठी समजत नाही, ठीक आहे. पण मराठी माणूस जर महाराष्ट्रात कलेक्टर म्हणून आला तर त्याला पटकन भावना समजते, डायरेक्ट इंटरॅक्शन होते. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इंटरॅक्शनचा ह्या प्रॉब्लेम आहे. पण हे जर लोक झाले तर काही आपल्याला बॉर्डरवरचे जे जिल्हे आहे, गोरखपूर डिस्ट्रिक्ट आहे, अशा डिस्ट्रिक्टमध्ये त्याला ठेवण्यात, ठीक आहे, तर त्याच्या लोकांसोबत इंटरॅक्शन चांगलं होते. आणि जेव्हा सीमेचा गिन वाद येते तेव्हा हे कामी येते. म्हणून मग कोकणी, मणिपुरी आणि नेपाली, तर ह्या भाषा ॲड केल्या. मणिपुरी चांगलं लिखाण आहे, ते लिखाण भारतीय लोकायले उपलब्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर 92व्या घटना दुरुस्तीने जोडल्या 4 भाषा. बोडो, ठीक आहे, तर हे आसाममध्ये गुरखालँड आणि बोडोलँड आहे, सिक्कीम आणि पश्चिम बंगालला लागून एकदम बॉर्डरला चिकन नेक आहे ना, तिथं आहे बोडोलँड आणि गुरखालँड. हे डायरेक्ट देशच मागते बघा, ते यायले चोपकाय चापकाय करून ठेवणं चालू आहे. कोणा लोकायले? ह्या बोडो लोकायले. तर बोडो लोकांची बोडो भाषा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर संथाली, झारखंडमध्ये संथाल नावाची जमात आहे आदिवासी, त्याची भाषा आहे संथाली. संथालांचा उठाव नावाचा उठाव झाला होता, तर हे संथाल, ठीक आहे, भिल्ल संथाल, ठीक आहे, हे तिकडलेच होय. तर संथाली, ठीक आहे, लद्दाखमध्ये बोलली जाते लद्दाखी, त्यालेच म्हणते डोंगरी. का म्हणते? पुरा डोंगर आहे, झाडच नाही दिसणार तुम्हाला लद्दाखमध्ये. हे पुरा डोंगर आहे, एक झाड दिसत नाही. फक्त जिथं, ठीक आहे, जिथं खालतं बदानात आले तुम्ही तर तिथं लहान लहान गावं बसले आहे, थोडीशी हिरवळ आहे, बाकी तुम्हाला लद्दाखमध्ये झाडच नाही. पुरा धुरांडाच, नुऱ्या हिमालयाच्या टेकड्या आहे, एकही झाड नाही. त्याला म्हणते हिमालयाचं वायवंट. वायवंटाचे 2 प्रकार असते. लोकायले वायवंट म्हणलं का गरम, ह्या खालून रेतीन वरून हुंटो, ठीक आहे, तर असं नाही, ठीक आहे, असं आहे का? वायवंटाचे 2 प्रकार आहे, एक शीत वायवंट आणि एक उष्ण वायवंट. हे शीत वायवंटात सुद्धा उंट असते, माहीत आहे तुम्हाला? तुम्ही लद्दाखमध्ये जा, तिथं बी उंट भेटन, ठीक आहे. आणि इकडं गेले तर इकडं बी उंट आहे, पण इकडं उष्ण प्रदेशात काम करते, ते थंड प्रदेशात काम करते. त्याच्या DNA स्ट्रक्चरमध्ये थोडासा बदल आहे याच्यापेक्षा, ठीक आहे. तिथं बी उंट आहे म्हणलं. कुठं? हां, लद्दाखमध्ये. लद्दाख हे शीत वायवंट आहे तिथं, ठीक आहे. तिथे एक खतरनाक माणूस आहे जो तिच्या लोकांसाठी काम करते, सोनम वांगचुक. अभि माहीत आहे का तुम्हाला? 3 इडियट्स माहीत आहे का? हां, अबे तर फुलसुंग वांगडू हे काल्पनिक नाव आहे, ठीक आहे. तर त्याचं नाव आहे, त्याचं नाव माहीत आहे तुम्हाला? ठीक आहे. तो खतरनाक माणूस आहे. तिथं पाण्याची कमतरता होती. थंडी किती? -4 -5. कुठं? लद्दाखमध्ये. तर तिथं त्यानं काय केलं, ठीक आहे, वरतं, ठीक आहे, तयार आहे म्हणजे डायरेक्ट, ठीक आहे, झील. त्या झीलचं पाणी मग आणायचं कसं? तिथून पाईपलाईन टाकली. हा प्रचंड उतार. मग त्यानं गावात आणली ते पाईपलाईन. त्या गावात का नाही एक मोठं स्प्रिंकलर लावलं त्याले. हा प्रेशर राहायचं काय नाही, मोटर गिटर लावायचं काम नाही. तिथून पाईपलाईन आणली, एक कॉक बसवला, हॉल खोलला. काय -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलं का स्प्रिंकलर चालू करून द्यायचं. हा स्प्रिंकलरमधून पाणी रपरप पडत असलं का डायरेक्ट बर्फ होई त्याचं. आणि बर्फाचे मग त्यानं, ठीक आहे, डायरेक्ट चबुतरे तयार केले, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट पहाडं. आणि मग जसं जसं उन्हाळी आहे तसं तसं तो विरघळायला लागे आणि ते पाणी प्यायले वापरायचं, ठीक आहे. मग त्यानं अशी आयडिया बरोबर लढवली. गावातले झाडं गिडं कसे ओलीत करायचे, का करायचे, त्याचा खूप मोठा रिसर्च आहे. त्यानं मागं आर्मीसाठी -15 -20 डिग्री सेल्सिअसमध्ये गरम घरं कसे ठेवायचे बा लद्दाखमध्ये, त्यासाठी काम केलं. तर लद्दाखमध्ये बर्फ नाही पडत म्हणून तिथचे घरं तुम्हाला फ्लॅट सरफेसचे भेटाल. पण तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेले तर ह्या असा तिरपा सरफेस आहे. डायरेक्ट बर्फ पडला का झरकन खाली तरी पडत नाही. तर मग त्याला धोकवा लागते, जास्त झाला नाही ते उरावर वजनानं बर्फाच्या, असं होते. तर तुम्ही ह्या मेन फरक आहे. म्हणून तो जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे वेगवेगळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि वेगळ्या राहणीमानाचे लोक आहे. मंगोलियन वंशाचे लोक आहे कुठं? लद्दाखमध्ये. आणि इकडं डायरेक्ट ह्या वंशजच वेगळे आहेत जम्मू काश्मीर आणि, ठीक आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर लय फरक आहे त्याच्या राहणीमानात, संस्कृतीत. हे शांत लोक आहे, हे बुद्धिस्ट लोक आहे, ते मुस्लिम लोक आहे, ठीक आहे. तर ते म्हणे आम्हाला राहायचं नाही जम्मू काश्मीरमध्ये, म्हणून त्याचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून हे 2 स्टेट केले, बरं झालं. लद्दाख केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर अलग.
ठीक आहे. तेव्हा ते त्याच्या बापानं राजा हरिसिंगानं जिंकला होता लद्दाख, तेव्हापासून त्याच्यापाशी होता. तर ते लोक राही बिचारे कसे, तुम्ही लद्दाखमध्ये गेले तर तुम्हाला मॉनिस्ट्री दिसन बुद्धाच्या, ठीक आहे. तिथं लोक सगळे तेच भेटन, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मैथाली हे नेपाळ आणि यूपीच्या बॉर्डरवर बोलली जाते. मैथाली हा पेंटिंगचा एक प्रकार आहे प्रसिद्ध गाजलेला भारतात, ठीक आहे. बोडो, संताली, लद्दाखी, मैथाली. लद्दाखीला दुसरं नाव आहे डोंगरी. अशा 8 भाषा जोडल्या. 21व्या घटनादुरुस्तीनं हिंदी, 71व्या घटनादुरुस्तीनं कोकणी, मणिपुरी, नेपाली आणि 92व्या घटनादुरुस्तीनं बोडो, संताली, लद्दाखी, मैथाली. 21, 71, 92. 21, 71, 92. मग प्रश्न येते परीक्षेत, खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती राजभाषेशी संबंधित नाही? 21, 71, 91, 92. हां, तर ते रपकन आठवलं पाहिजे. मग 21, 71, 91, 51 अशी राहील, ठीक आहे. तर कोणती? 51, ठीक आहे. तर हे बरोबर पाच. 21, 71, 91. 21नं 1 सिंधी, ठीक आहे. 71नं 3, ठीक आहे. कोणती? कोकणी, मणिपुरी, नेपाली आणि 92नं 4 बोडो, संताली, लद्दाखी, मैथाली. अशा झाल्या टोटल 22 राजभाषा. किती परिशिष्टात आहे? 8. एवढ्याही भाषेतून UPSCचा पेपर देता येते. मग आता पहा, घटक राज्याची भाषा का राहील? आता याच्यात घटक राज्याच्या भाषेत सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाची भाषा कोणती राहील हे सांगितलं आहे, ठीक आहे. सर, राज्य विधिमंडळाची भाषा कोणती राहील? तर राज्य विधिमंडळात संसदेत 2 भाषा, एक भाषा मातृभाषेत बोलायचं असेल सभापतीची परवानगी, म्हणजे तिन्ही भाषेत बोलता येते. आणि राज्याच्या विधिमंडळात सभापतीची परवानगी नाही, तिन्ही भाषेत बोलता येते. मातृभाषेत बोलायचं आहे तरी परवानगी नाही लागत. म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळात मला बोलायचं आहे विधानसभेत, तर मी मराठीतही बोलू शकतो, हिंदीतही बोलू शकतो आणि इंग्रजीतही बोलू शकतो. तेवढं राज्याला स्वातंत्र्य दिलं आहे. कारण तो जो आमदार आहे तो कोण्या कॅटेगरीचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याला काहीच नसेल जमत तर कमीत कमी बोलतात येईन मुख्याले, आहे की नाही. तर असो, मग आता लक्ष द्या, ठीक आहे. कलम राज्याची भाषा, ठीक आहे. घटक राज्याची भाषा दिली आहे 348 आणि 349 मध्ये. कलम 348 का म्हणते पहा, ठीक आहे. का म्हणून राहिलो मी? कलम 348 का म्हणते इकडे पहा. तर कलम 348 मध्ये कशाची तरतूद दिली आहे? तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या कामकाजाची भाषा इंग्रजीच राहीन. का राहीन? इंग्रजी. म्हणून तर ठीक आहे, कायद्याची भाषा इंग्रजीत शिका लागते. लॉ करताना, ठीक आहे. हायकोर्टात पिटिशन दाखल करायचे आहे, त्याचा फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट लिहिला हिंदीत फॉर्मॅट. माझी केस इकडे, चोट्टे इकडे, ठीक आहे. तर त्याच्या कानपटात हाणल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे. जिल्हा न्यायालयाची चालते मातृभाषेत, त्या स्टेटच्या भाषेत. पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात जर केस दाखल करायची आहे तर त्या केसची, ठीक आहे, त्या कार्यालयीन कामकाजाची भाषा का पाहिजे? इंग्रजी. का पाहिजे? हां, ठीक आहे, इंग्लिश लागन. म्हणून सगळे निकाल पहा हायकोर्टाचे, सगळे निकाल रिझल्ट हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे इंग्लिशमध्ये राहते. का राहते? का म्हणते मी म्हणते, काही समजून नाही राहिलं म्हणते. समजून घे मग चोट्ट्या, का म्हण नाही त्याचं, ठीक आहे. तुम्ही पाहिजा सगळे रिझल्ट, तुम्हाला रिझल्ट हे म्हणजे त्या हे बातम्या येते ते नाही चोट्टे हो, ते ट्रान्सलेट करून सांगते तो निकाल, ठीक आहे. त्याचा जो निकाल येते सही शिक्का मारून तो इंग्लिशमध्ये राहील. त्याच्या कामकाजाची भाषा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या कामकाजाची भाषा दिली आहे. कायच्यात? हां, कलम 348. संसद व राज्य विधिमंडळाची भाषा, ठीक आहे. संसद आणि संसदेची आणि राज्य विधिमंडळाची भाषा का असेल? इंग्रजी. आणि हिंदी असेल हे कोण सांगितलं? 343. संसदेचं कार्यालयीन कामकाज हे हिंदी या भाषेत चालेल 343 आणि इंग्रजी या भाषेत चालेल 348. समजलं का? अलग अलग कलम आहे इंग्रजी आणि हिंदीसाठी, ठीक आहे. राष्ट्रपती व राज्यपालाचा अध्यादेश, अधिनियम, नियम, आदेश याची भाषा सुद्धा इंग्रजी राहील. का राहील? ठीक आहे. मग संसदेचा, ठीक आहे, कायदा गीदा सगळं इंग्रजीत बी राहील किंवा हिंदीत बी राहील. पण याची जी आहे राष्ट्रपती राज्यपालाच्या अध्यादेशाची भाषा का राहील? इंग्रजी. मग कलम 349 का म्हणते? लक्ष द्या, कलम 349, ठीक आहे. तर पहा ते का म्हणते? सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट, ठीक आहे, यांच्यातील भाषेबाबतचे, ठीक आहे, विधेयक. म्हणजे आता समजा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाची भाषा का दिली आहे? इंग्रजी. याची जर भाषा बदलवायची आहे, हिंदी करायचं आहे, ठीक आहे. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टातील भाषेबाबतचे विधेयक
राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय महाराष्ट्र ठीक आहे भारताच्या संसदेत मांडता येणार नाही. मांडता येणार नाही. कोणाची परवानगी घ्या लागन? पण करू शकते. समजा आता एखाद्या सरकारले म्हणायचं आहे का खड्ड्यात एकच भाषा का ठेका घेतला आहे का हिंदीत, मग ते म्हणलं हिंदी तर ठीक आहे बा, मग हिंदी इंग्रजी दोन्ही ठेवू शकते, पण सरकारवर डिपेंड आहे. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या संमतीने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या भाषेबाबतचे विधेयक मांडायचे असल्यास भारताच्या राष्ट्रपतीची परवानगी असणे आवश्यक आहे, असं दिलं आहे 349. ठीक आहे. मांडताच येणार नाही म्हणते राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय. मग भाषा बदलवायची आहे तर कोणाची परवानगी लागन? हां. मग आता लक्ष द्या, कलम 350A का म्हणते? प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात येईल. त्याच्या मातृभाषेत देण्याची ठीक आहे परवानगी असेल. समजलं? म्हणून मग महाराष्ट्र शासनाच्या शाळा आहे ठीक आहे मुस्लिम आहे पोरायसाठी तर उर्दू आहे. ठीक आहे. काय आपल्या इथं तुम्ही गेले वर्धेत तर बसस्टँडच्या रोडनं गेले ठीक आहे तर सरकारी हॉस्पिटल गेलं का त्याच्यासमोर एक शाळा आहे माहीत आहे तुम्हाला, उर्दू शिकवल्या जाते. त्याच्यानंतर तुम्ही जर ठीक आहे व्हिडिओ महाराष्ट्रातून पाहिजे तू माझ्या गावाकडलं सांगून राहिलो त्या गावाकडं पाहिजो ज्या गावात मुस्लिम पोरगिरं मुस्लिमाची संख्या जास्त आहे तर तिथं शाळा आहे तर त्या शाळेची भाषा उर्दू आहे. काय? उर्दू. आता ह्या वर्धेतून तुम्ही आर्वीले गेले, आर्वीवरून तुम्ही शिरपूरले गेले, शिरपूरवरून समोर एक गाव आहे ठीक आहे शिरपूरलेच आहे का काका तर ठीक आहे तर उर्दू हे इकडलं शिरपूर नाही तिकडलं आर्वीच्या समोर तिवसा रोडवर रस्ता निघते तो तर तिथं उर्दू शाळा आहे. काय? आणि मला माहीत नव्हतं, मी गेलो तर मी चांभार चौकशा करत राहतो, मी पाहिलं तिथं म्हणलं मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे का इथं? हो सर म्हणे मुस्लिम जास्त आहे, म्हणून तिथं स्पेशल शाळा आहे उर्दू शिकवण्यासाठी. तर म्हणून इथं स्पष्ट दिलेलं आहे ना राज्यघटनेचं कलम 350 हे म्हणते का प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मुलांना प्राथमिक शिक्षण ठीक आहे 8वीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेत देऊ शकत. त्याच्यानंतरचं शिक्षण ठीक आहे कायच्यात द्यायचं कायच्यात नाही हे सरकार ठरवण, तर मग मातृभाषेतून दिल्या जाते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कलम 350B का म्हणते? अल्पसंख्याक समाज. आता भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्याकाची डेफिनेशन दिलेली नाही. कोणाला अल्पसंख्याक म्हणायचं? तर हिंदू सोडून सर्व. आणि अल्पसंख्याक ही संकल्पना डायरेक्ट धर्माशी निगडीत आहे, जातीशी नाही. जातीवरून अल्पसंख्याक भारतात ठरवता येत नाही, धर्मावरून. मग कोण्या धर्माचे लोक अल्पसंख्याक सर? तर डेफिनेशन जर यानं स्पष्ट लिहून ठेवली असती का ज्या धर्माची लोकसंख्या 10% वर आहे किंवा जे काही कायले त्याले क्रायटेरिया ठरवायचा आहे ज्या धर्माची लोकसंख्या 10% वर आहे ते अल्पसंख्याक राहणार नाही. 10% आजचे लोक अल्पसंख्याक. मग तुम्हाला सांगतो मुस्लिम आउट ऑफ द बॉक्स झाला असता. का झाला असता? मुस्लिम आउट ऑफ द बॉक्स झाला असता. मुस्लिमांची संख्या आहे 17.5%. किती टक्के? 17.5. मग या भारतात 0.3% लोकसंख्या पारशीची आहे. ठीक आहे. 3.2% लोक शीख आहे. ठीक आहे. तर हे अल्पसंख्याक म्हणता येईल. पण 17.5% मुस्लिम आहे. ठीक आहे. 2.3% आहे. 3 ठीक आहे 2.5% का 8% जैन आहे. छटाक लोक आहे काही. ठीक आहे. मग आता हे अल्पसंख्याक आहे पण हे एवढी मोठी कम्युनिटी हे आता 20 कोटीच्या घरात आहे. किती कोटीच्या घरात आहे? 20. तर त्याला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला आहे भारतात. कारण भारताच्या राज्यघटनेत लिहिलं नाही का अल्पसंख्याक कोणाला म्हणायचं. तर हिंदू सोडून बहुसंख्य सोडून सर्व अल्पसंख्याक झाले. मग भारतात अल्पसंख्याक धर्म किती आहे? तर 6 आहे. किती आहे? हे लक्षात ठेव जा भाऊ. ठीक आहे. हे कायच्यावर परीक्षेत प्रश्न विचारण? 6 अल्पसंख्याक धर्म आहे. मुस्लिम ठीक आहे मुस्लिम, हिंदू नाही चोट्ट्या. ठीक आहे. बौद्ध. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे ख्रिश्चन. ठीक आहे. त्याच्यानंतर पारशी, त्याच्यानंतर जैन, त्याच्यानंतर शीख. ठीक आहे. या 6 धर्माले अल्पसंख्याक धर्माचा ठीक आहे कायद्याला दर्जा दिला आहे. ठीक आहे. आणि अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी एखादा आयोग किंवा अधिकारी भारताचे राष्ट्रपती नेमू शकते. म्हणून मग अल्पसंख्याक आयोगाची का झाली? स्थापना झाली. समजलं का? 348 ठीक आहे 338 ठीक आहे का आहे? SC आयोग. 338 ठीक आहे A मध्ये ST आयोग. आणि 338B OBC टाकला 40ले अनुसरून. ठीक आहे.
तर आता लक्ष द्या, वारंवार परीक्षेत 2 शब्द वापरते. एक वापरते वैधानिक, का वापरते? हां. आणि एक वापरते संवैधानिक, का वापरते? संवैधानिक. या 2 शब्दात का फरक आहे लक्ष द्या. तर जर संसदेत कायदा करून काही निर्माण केलं तर त्याला वैधानिक संस्था म्हणते, आणि संविधानात नमूद करून काही निर्माण केलं त्याला संवैधानिक म्हणते. सर समजलं नाही, उदाहरण सांगा. तर मायाबापानं सगळ्यात ठेका घेतला आहे, म्याय घेतला आहे पराठी उपडण्यापासून. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, 1993 पहिल्यांदा भारत सरकारनं कायदा केला इतर मागासवर्गीय, ठीक आहे, इतर मागासवर्गीय, ठीक आहे, कायदा. या कायद्यानुसार ओबीसी आयोगाची स्थापना झाली. संसदेत कायदा करून स्थापन झाला. समजलं का? ओबीसी आयोग. तो कायदा करून झाला, तर ओबीसी आयोग ही संस्था वैधानिक झाली. ठीक आहे. पण संविधानात नमूद नव्हतं काही इतक्या वर्षानं, ठीक आहे, हिचा आयोग नेमण्यात येईन, हिचे सदस्य नेमण्यात येईन, हे याच्यासाठी काम करण. तर हे, ठीक आहे, इले 338, ठीक आहे, बीमध्ये टाकलं. ठीक आहे, नरेंद्र मोदीनं. ठीक आहे. तर 338 बीमध्ये टाकून मग त्याला दिला घटनात्मक दर्जा. मांडलं 14ले का 15ले मांडलं, 18ले पारित झालं. ठीक आहे. त्या दिवशी सांगितलं ना. हां. तर ते जे सांगितलं मी, तर तेच होय. ओबीसी आयोग हा पहिले, ठीक आहे, 2018पर्यंत वैधानिक संस्था होता, मग आता झालं संवैधानिक संस्था. समजलं का? तसाच SC आयोग आणि ST आयोग बी होता. 74ले स्थापन झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला संवैधानिक दर्जा भेटला. जेव्हा संविधानात ॲड केलं तेव्हा संविधानिक. त्याच्या अगोदर काय होता? हां, संविधानात ॲड करायचं आहे तर घटना दुरुस्ती करावी लागते. मग याच्यासाठी घटना दुरुस्ती केली 102वी केली ना, पाहिली ना आपण. 123वी मांडली, नंबराव्यानं 102वी पास झाल्यावर तिचा नंबर आला. समजलं का? प्रत्येक घटना दुरुस्त्या पारित होते का? नाही होत. मग मांडताना 123वा क्रमांक होत्या. ठीक आहे. पण पारित झाल्यावर कितव्या क्रमांकावर आली रब्बे? 102. समजलं का? तर हे आपण पाहिलं. तर ठीक आहे, संवैधानिक आणि वैधानिकचा फरक समजला का? हे भाऊ समजला का? परिषद विचारते. कायद्यानं निर्माण केलं, संसदेनं कायदा करून काही निर्माण केलं वैधानिक, संविधानात नमूद केलं घटना दुरुस्ती करून संवैधानिक. समजलं? हां. मी का म्हणलं समजलं का? मी का म्हणलं समजलं? हां. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या बाबी आहे. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या बाबी आहे, पुस्तकात भेटत नाही. ठीक आहे. ह्या शिकवताच भेटते. त्याच्यासाठीच क्लास करावं लागते. का ह्या शिकवताना लहान लहान गोष्टी तुम्हाला मग पुन्हा प्रश्न येते, साले हे वैधानिक का आहे, संवैधानिक का आहे? ठीक आहे. मग तुम्हाला तिथं लाईट नाही लागत. ठीक आहे. तर हे समजून घ्या माझ्याकडून. कारण जेव्हा वाचतो आपण राज्यघटनेचे मोठाले पुस्तक, तर तिथं वैधानिक संवैधानिक असे शब्द येते. हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं? हां. मग आता लक्ष द्या. आणि दोन्हीनुसार नसन तर असंवैधानिक, अवैधानिक. जसं नीती, नियोजन, NDC कायदा बी नाही आहे आणि संविधानात बी नाही आहे. आहे का? फक्त पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं तयार केल्या. तर त्या काय आहे? असंवैधानिक आणि अवैधानिक. समजलं का? हां. मग असं आहे. ठीक आहे. तर तसंच CBI. ठीक आहे. CBI मग त्याच्यासाठी राज्यघटनेत कलमच नाही, राज्यघटनात्मक, ठीक आहे, कलम नाही आहे. तर असा प्रॉब्लेम झाला. आता लक्ष द्या, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी एखादा आयोग स्थापन करेल. मग केलाच आहे. केला आहे ना. अभि अल्पसंख्याक आयोग आहे भारतात. पाहिलं का? हां. याचा अध्यक्ष अल्पसंख्याकांपैकी एक राहते. सदस्य, ठीक आहे, वेगवेगळ्या धर्माचे सदस्य घेते. आणि 351 कलम का म्हणते, शेवटलं कलम. ठीक आहे. ठीक आहे, भाषेशी संबंधितलं शेवटलं कलम. हिंदी या भाषेचा प्रचार प्रसार, ठीक आहे, भारत सरकार करेल याची त्याला परवानगी राहील कलम 351 नुसार. म्हणून मग भारत सरकारनं हिंदीच्या संवर्धनासाठी, प्रचार प्रसारासाठी 3 मोठाले विद्यापीठ स्थापन केले. तर या कायद्यानुसारच केले. डायरेक्ट एक ॲक्टच केला भारत सरकारनं. ठीक आहे. हिंदी भाषेशी संबंधित अटल बिहारी होते तेव्हा. ठीक आहे. तर मग त्याच्यात सुधारणा करत जाते. काही कायद्यात बदल करायचं असेल, काही त्याला प्रोव्हिजन द्यायचं असेल, ठीक आहे, विद्यापीठाले, तर ते डायरेक्ट देते. म्हणून 3 विद्यापीठं हिंदी विश्वविद्यालय, जसं महात्मा गांधी, ठीक आहे, राष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, ठीक आहे, वर्धेत तयार केलं. अशी 3 एका दावानं तयार केले होते. एक इथं आहे आपल्या वर्धेले. तर केंद्राकडून प्रचंड स्कॉलरशिप गिलरशिप येते पोट्याले. तिथं चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध आहे तुम्हाला. तिच्या हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तर 40 किलोमीटरच्या बाहेरचा पोरगा असेल तर तिथं राहायची सुविधा आहे.
फ्री ऑफ कॉस्टमध्ये, पण 40 किलोमीटरच्या वरचा पाहिजे. ठीक आहे, 40 किलोमीटरच्या आजचा असेल तर त्याला सुविधा भेटत नाही राहायची. ठीक आहे, समजलं का? तर हे आहे भाषेशी संबंधित कलम. समजले का? हे काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? हां, तर आपण शिकलो आज भाग 17. ठीक आहे, संघ राज्याची भाषा, कलम 343 ते 351. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 वाजता सांगितलं तुम्हाला.